गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया. माझी लेक्चर तुम्हाला आवडतात, तुम्ही मला उत्तम प्रतिसाद देत आहे, हे बघून मला खूप छान वाटत आहे. आणि माझ्याजवळ जेवढे काही जे पेपर रिलेटेड, कृषी रिलेटेड आहेत मटेरियल, ते मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन पेपरच्या आधीपर्यंत. तसे ग्रामसेवकचे पेपरचे डेट आतापर्यंत तरी आली नाही आहे, पण आता येईलच. ह्या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात तुमची एक्झाम असेलच. त्याच्या आधी आपण आपला जो सिलेबस आहे तो नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. चला तर स्टार्ट करूया. आणि तुम्ही असंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून बाकीच्यांना पण फायदा होईल. आणि सबस्क्रायबर वाढवायचे आहे मला, त्याच्यामुळे आपली फॅमिली पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सबस्क्राईब करून मदत करा, मोटिवेशनल करा. चला तर सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, भारताचे प्रमुख अन्न कोणते आहे? तर ऑप्शन आहे आपलं गहू, भात, ज्वारी, बाजरी. तर भारताचं प्रमुख अन्न कोणतं आहे? तर भात आहे. भारताचं कोणतं आहे? तर भात आहे. आणि महाराष्ट्राचं म्हटलं तर काय आहे प्रमुख अन्न? ज्वारी आहे. दुसरं महत्त्वाचं पीक हे गहू येते, भारताचं आणि महाराष्ट्राचं पण. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणते पीक स्वपरागसिंचित पीक आहे? तर ऑप्शन आहे जवस, भुईमूग, तीळ, वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? वरीलपैकी सर्व हे आपलं राईट आन्सर आहे. तो स्वपरागसिंचित पीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हरभऱ्याचे पीक हे दिवसाचे आहे. किती दिवसाचे हरभऱ्याचे पीक? चला तर ऑप्शन बघा. 60 ते 70 दिवसात, 80 ते 100 दिवसात, 100 ते 120 दिवसात, 120 ते 130 दिवसात. तर किती दिवसाचं हरभऱ्याचं पीक? आपला ऑप्शन नंबर 3, 100 ते 120 दिवसाचं आहे. तर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, धान्य व कडब्यासाठी ज्वारीची चांगली जात कोणती आहे? धान्य व कडब्यासाठी बोलत आहेत, कोणती आहे? तर ऑप्शन आहेत फुले उत्तरा, परभणी, साईनाथ, फुले पंचमी, यशस्वी 84. तर आपलं राईट आन्सर काय येणार? यशस्वी 84. परभणी, साईनाथ आपलं राईट आन्सर येणार. परभणी, साईनाथ जे कडब्यासाठी आहे, धान्य आणि कडबे दोन्हीसाठी आहे. फुले उत्तरा ही फुले पंचमी कशासाठी आहे? तर लह्यासाठी आहे. आणि फुले उत्तरा ही हुरड्यासाठी आहे. हे पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथेच एकाच क्वेश्चनमध्ये आपले 3 क्वेश्चन ॲड झाले आहेत. चला तर 5 नंबरचा क्वेश्चन आहे, जगात सर्वात जास्त लागवडीखाली असलेले व्यापारी मुख्य धान्याचे पीक कोणते आहे? तर कोणते ऑप्शन आहेत? कापूस, ज्यूट, रेशीम, ताग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? व्यापारी आणि मुख्य धाग्याचे पीक म्हणतायत. तर आपलं राईट आन्सर काय ना? कापूस हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर 6 नंबरचा क्वेश्चन बघूया. भात लागवडीची SRI पद्धत वापरण्यास सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरुवात झाली? तर कोणत्या राज्यात सुरुवात झाली? आपले ऑप्शन आहे पंजाब, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ. तर आपलं 6 नंबरचं काय राईट आन्सर आहे ना? 3 नंबर तामिळनाडू हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर 7 नंबरचा क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रात कोणत्या पिकाची उत्पादकता सर्वाधिक आहे? तर कोणत्या पिकाची उत्पादकता आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे? तर ऑप्शन आहेत भात, गहू, ज्वारी, बाजरी. तर आपलं राईट आन्सर काय? भात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. समाधान NIAW 1994 ही कोणत्या पिकाची जात आहे? तर कोणत्या पिकाची जात आहे? भात, गहू, ज्वारी, बाजरी. तर आपला राईट आन्सर काय होणार? गव्हाची जात आहे समाधान. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, कैफाचे पीक कोणते आहे? तर तंबाखू, भांग, अफू, गांजा, वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय आहे? वरीलपैकी सर्व हे कैफाचे पीक आहेत. चला 10 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या तृणधान्यात सर्वाधिक कर्बोदके आढळतात? तर ऑप्शन आहेत गहू, भात, ज्वारी,
6वा. तर आपला राईट आन्सर काय येणार? भात. या तृणधान्यात सर्वाधिक कर्बोदके आढळतात. कसकुटा ही परोपजीवी वनस्पती कोणत्या पिकांवर आढळते? तर कोणत्या पिकावर आढळते कसकुटा ही परोपजीवी वनस्पती? तर ऑप्शन आहे ज्वारी, बंबाको, लसूण घास, आंबा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 3 नंबर, लसूण घास. चला 12 नंबरचा क्वेश्चन आहे. सॉरी मित्रांनो, 12 नंबरचा क्वेश्चन आहे. बाजरी बियाणे प्रमाण, सुरू बाजरी बियाण्याचे प्रमाण किती आहे? तर आपला ऑप्शन नंबर 1 आहे 3 ते 4 किलो हेक्टरी, 7 ते 8 किलो हेक्टरी, 10 ते 12 किलो हेक्टरी, 1 ते 2 किलो हेक्टरी. तर आपलं राईट आन्सर काय ना? 1, 3 ते 4 किलो हेक्टरी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. गोड ज्वारीच्या सिरपपासून काकवी तयार करण्याचे संशोधन केंद्र कुठे सुरू आहे? तर कुठे? इक्रिसॅट, तारी, CFTRI, CRIDA यापैकी कुठे? तर आपलं राईट आन्सर आहे 1, इक्रिसॅट. चला तर 14 नंबरचा क्वेश्चन आहे. सोयाबीन संशोधन संचालनालय कुठे आहे? तर कुठे आहे सोयाबीन संशोधन संचालनालय? बराकपूर, भोपाळ, झाशी, इंदोर. तर आपलं राईट आन्सर काय आहे? इंदोर येथे आहे सोयाबीन संशोधन संचालनालय. चला 16 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या कडधान्याचा वापर पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन इत्यादी प्रतिजैविके तयार करण्यासाठी होतो? तर आपले ऑप्शन आहे तूर, मसूर, सोयाबीन, उडीद. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 3, सोयाबीन. 17 नंबरचा क्वेश्चन आहे. तेलबिया उत्पादनात आघाडीवर राज्य कोणते आहेत? तर मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? गुजरात हे तेलबिया उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य आहे. 18 नंबरचा क्वेश्चन आहे. एकूण तृणधान्य उत्पादनात आघाडीवर राज्य कोणते आहे? एकूण तृणधान्य उत्पादनात. तर आपले ऑप्शन आहे कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र. तर आपला राईट आन्सर काय? कर्नाटक हे तृणधान्यात उत्पादनावर आघाडीवरील राज्य आहे. 19 नंबरचा क्वेश्चन आहे. ऊसाच्या प्लेसमेंटमध्ये घट्ट मळी कोणता घटक असल्याने त्याचा उपयोग चोपण जमिनी सुधारण्यासाठी होतो? तर चोपण जमिनी सुधारण्यासाठी कशाचा उपयोग होतो? पालाश, गंधक, स्फुरद, नत्र. तर आपलं राईट आन्सर काय ना? गंधक. 20 नंबरचा क्वेश्चन आहे. तेलबिया संचालनालय हैदराबाद येथून विकसित केलेली रुची जात कोणती आहे? रब्बी जात कोणती आहे? केलेली रब्बी जात कोणती आहे? तेलबिया संचालनालय हैदराबाद येथून. नारी NH15 ही नारी NH1, DCH 18 चौपन, नारी 6. तर आपलं नारी NH15 ही रब्बी कशाची जाते? तेलबिया संचालनालय हैदराबाद. सॉरी हे आन्सरच मला काही कळलं नाही. हा क्वेश्चन म्हणजे याची कशाची जात आहे हेच नाही दिलं आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. मेक्सिकन गहू कमी खोलीवर पेरला जातो कारण? ऑप्शन आहेत दिवाणे लहान असते, बीजांकुरण दोष असतो, ओलाव्याची कमतरता असते, यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय आहे? 2 नंबरचं, बीजांकुरण दोष असतो. भात लागवडीची नवीन सुधारित पद्धत SRI या पद्धतीविषयी 1997 मध्ये मादागास्कर मध्ये कोणी संशोधन केले? तर ऑप्शन आहे हे स्टेइनहास, वरगोल्ड. यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय होणार? 1, हे मक्याची संमिश्र जात कोणती आहे? तर कोणती आहे मक्याची संमिश्र जात? शक्ती, रतन, प्रोटीन,
वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय आहे? वरीलपैकी सर्व. आणि प्रोटीन पण आहे, शक्ती पण आहे आणि रतन पण आहे. भात लागवडीच्या कोणत्या पद्धतीत पॉलिथिन शीटवर रोपे तयार केली जातात? तर कोणत्या पद्धतीत पॉलिथिन शीटवर रोपे तयार केली जातात? ऑप्शन आहे SRI, रहू, दापोंग, टोकन. तर आपलं राईट आन्सर आहे दापोंग पद्धतमध्ये पॉलिथिन शीटवर रोपे तयार केली जातात. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे 25 नंबरचा. सर्वात सफल सूक्ष्मजीवजन्य कीटकनाशक कोणते आहे? तर BT, मेरेटा, इंटोमोफिला, बॅसिलस फॅमिली यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय होणार? 1 नंबर BT. हे सूक्ष्म कीटकनाशक सर्वात सफल आहेत. भारतातून सेंद्रिय उत्पादनाची सर्वाधिक निर्यात कुठे होते? तर कुठे होते भारतातून सेंद्रिय उत्पादनाची सर्वाधिक निर्यात? ऑप्शन आहेत युरोप, कॅनडा, आशिया, चीन. तर युरोपमध्ये होते. राईट आन्सर आहे आपलं युरोप. मोरस अल्बा हे वनस्पतीशास्त्रीय नाव कशाचे आहे? तर ऑप्शन आहे पळस, ओक, अर्जुन, तुती, मलबेरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तुती मलबेरी. मोरस अल्बा याचं शास्त्रीय नाव आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 28 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या रेशीम कीटकांची एका वर्षात एकच पिढी पूर्ण होते? तर कोणत्या रेशीम कीटकाची होते? मुंगा, ओक. 1 आणि 2 म्हणजे मुंगा आणि ओक. एरी. 4 नंबरचा एरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? राईट आन्सर आहे आपलं 3 म्हणजेच मुंगा आणि ओक या रेशीम कीटकाची 1 वर्षात एकच पिढी पूर्ण होते. 29 नंबरचा क्वेश्चन आहे. टसर पाण्याचा ताण पाहण्यासाठी कोणत्या पिकाचा दर्शक पीक म्हणून उपयोग केला जातो? सूर्यफूल, टोमॅटो, बाल्सम वरील सर्व. 29 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन 4 दिला वरीलपैकी सर्व. सूर्यफूल, टोमॅटो, बाल्सम म्हणजे काय? मलाही नाही कळलं. प्लीज तुम्ही बघाल याचं आन्सर वरील सर्व असं दिलेलं आहे. मी परत नोटमध्ये बघून घेईल आणि पुढच्या लेक्चरमध्ये नक्की घेईल हा क्वेश्चन. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. साधारणतः जमिनीमध्ये एकूण उपलब्ध असलेल्या ओलाव्यापैकी किती टक्के पाणी कमी झाले म्हणजे पिकांना पाणी देणे आवश्यक असते? तर आपले ऑप्शन आहेत 70%, 25%, 50%, 90%. तर राईट आन्सर काय येणार आपलं? 50%. 32 नंबरचा क्वेश्चन आहे. जमिनीतील पाण्याची जलपातळी मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो? तर कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो? पिझोमीटर, टेन्शिओमीटर, हायड्रोमीटर, ट्रेडोमीटर. तर आपलं राईट आन्सर काय ना? पिझोमीटर. 33 नंबरचा क्वेश्चन आहे. कापसाच्या काळ्या जमिनीत कोणत्या सिलिकेट विकन कणांचे प्रमाण जास्त असते? तर आपले ऑप्शन आहेत केबोलिनाइट क्ले, मॉन्टमोरिलोनाइट क्ले, इलाइट क्ले यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मॉन्टमोरिलोनाइट क्ले हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सत्यविधान ओळखा. ह्युमसमध्ये सरासरी 58% कार्बन आणि 6% नायट्रोजन असते. 2 नंबर आहे ह्युमस पाण्यात विरघळत नाही. 3 नंबर आहे ह्युमस पाण्यात विम्ल निर्देशांक बदलण्याच्या प्रवृत्तीस विरोध करतो. आणि 4 नंबर आहे वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 4 नंबर वरीलपैकी सर्व. म्हणजे हे सर्व ऑप्शन बरोबर आहेत. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 35 नंबरचा. कोणत्या पिकांची पाणी वापर कार्यक्षमता कमी असते? तर कोणत्या पिकाची पाणी वापर कार्यक्षमता कमी असते? ऑप्शन आहेत तूर, सोयाबीन, वाटाणा वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 4 वरीलपैकी सर्व. ह्या
तूर, सोयाबीन, वाटाणा या पिकांची पाणी वापर कार्यक्षमता ही कमी असते. तर 36 नंबरचा क्वेश्चन आहे, जमिनीस लाल रंग कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो? तर आपले ऑप्शन आहे टिटॅनियम, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिलिका. तर आपलं राईट आन्सर काय होणार? हेमेटाइट. सिंचनासाठी मोठे सिंचन पाटबंधारे प्रकल्प कोणत्या विभागात सर्वाधिक आहेत? तर आपले ऑप्शन आहे नागपूर, मराठवाडा, नाशिक, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 4 नंबर पुणे. इथे सिंचनासाठी मोठे सिंचन पाटबंधारे प्रकल्प विभागात सर्वाधिक आहे, पुणे विभागात. तर 38 नंबरचा क्वेश्चन आहे, वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, या उलट क्रिया रात्रीच्या होते, हे कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथमतः सिद्ध केले? तर आपले राईट ऑप्शन आहे शुमेकर, डॉक्टर सुरे, वॉलनी, वायजेरी. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 2 नंबर डॉक्टर सुरे. चला तर आपण लेक्चरला इथे संपूया. जे नवीन असतील लेक्चर बघत त्यांनी प्लीज लेक्चरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, ज्याच्यामुळे मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि जे आधीचे आहे त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी. चला तर थांबूया इथे लेक्चर. नेक्स्ट व्हिडिओ परत उद्याला नवीन घेऊया.